जत तालुक्यातील कोसारीमध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या पोषण आहारात 400 किलो तांदळाची चोरी करण्यात आल्याचं समोर आलं। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूरच्या शासकीय रुग्णालयात अँटीबायोटिक्सच्या नावाखाली टाल्कम पावडर मिश्रित स्टार्चचा पुरवठा होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। केवळ नागपूरमध्ये 4 लाख बनावट गोळ्यांचं वितरण करण्यात आलं। या प्रकरणी कळमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावतीमध्ये परतवाडा धारणी मार्गावर बसचा अपघात झाला। मेळघाटातील वळण रस्त्यावर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं बस पुलाखाली कोसळली। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 50 जण जखमी झाले आहेत। गोंदियातील नागझिरा अभयारण्यात सलग दुसऱ्या दिवशी वाघाचा मृत्यू झालाय। T9 नंतर आता T4 या वाघिणीचा बछडा सुद्धा मृतावस्थेत सापडल्यानं एकच खळबळ उडाली। वाशिमच्या मेडळी परिसरात असलेल्या मोरणा नदीला पूर आलाय। यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। मेडशी, डव्हा, राजुरा, रिधोरा हा रस्ता बंद असून नदीकाठच्या शेतात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। रत्नागिरीच्या खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीवर सुद्धा त्याचा मोठा परिणाम झालाय। 22 दिवसांच्या विश्रांतीनंतर भुसावळमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर खरीप पिकं धोक्यात येण्याची शक्यता वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सलग झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 22 धरणं तुडुंब भरली आहेत। धरणं तुडुंब भरल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 100% मार्गी लागला आहे। नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे। वाशिम जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक भिजल्यानं मोठं नुकसान झालं। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला। आशा सेविका कडवे प्रमिला कडवे या शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला। तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्यानं चंदवडमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या सोबत वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला आणि अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरलं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे काढणीला आलेला कापूस आणि सोयाबीनच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दुसरीकडे तुरीच्या पिकासाठी हा पाऊस काही प्रमाणात फायद्याचा मानला जातो। बीडच्या परळीमध्ये झालेल्या पावसानं कनेरवाडी शिवारातील पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे। कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यानं बागेवर कोयता फिरवला। यात शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कृषी मंत्र्यांच्या परळीत शेतकऱ्यांनी हक्क मोर्चा काढला। यामध्ये शेकडो शेतकरी बैलगाडी आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते। यावेळेला रखडलेला पीक विमा योजना संबंधित गोष्टींना तात्काळ चालना द्यावी, पीक विमा आणि सातबारा कोरा करावा अशी मागणी करण्यात आली। अमरावतीत पीक विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्याला स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला। कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्याकडे पैशाची मागणी केली असल्याची माहिती मिळाल्यानं त्याला चोप देण्यात आल्याचं कळतं। बारामतीतील शिरवली इथे सशस्त्र दरोडा घालण्यात आला। 9,80,000 रुपयांच्या रोख रकमेसह 4 तोळे सोन्याचे दागिने सुद्धा लंपास करण्यात आले। यावेळी तलवारीनं वार केल्यानं 5 जण गंभीररित्या जखमी झाले। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आदिवासी एल्गार परिषद पार पडली। या सभेत हजारो आदिवासी नागरिकांनी सहभाग घेतला। आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचं समोर आलंय। बजरंग दलानं हा व्हिडिओ समोर आणला। या प्रकरणी नांदुरा पोलिसात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या क्लिपची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर मराठा आंदोलकांनी बोंबाबोंब आंदोलन केलं।
यावेळेला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी सर्व पक्षीयांच्याकडे केली। नांदेडमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांनी काढलेली मोटरसायकल रॅली पोलिसांनी अडवली। यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आणि काही काळ परिसरात तणावही निर्माण झाला। नांदेडमध्ये सकल मराठा समाजानं बंद पाळलाय। अशाच प्रकारानं शहरातील काही दुकानं उघडी होती, मात्र दुकानं बंद करा असं सांगताना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला। यानंतर मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या मांडला। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मुडीत इथे एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। जरांगे यांची तब्येत खालावल्यानं वेदना होतात असं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलंय। बीडच्या माजलगावमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं परभणी फाट्याच्या जवळ रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सरकारच्याकडे आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत धनगर समाज रस्त्यावर उतरला। इस्लामपूर सांगली बायपास मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश कराव्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। जालना परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। काही काळ महामार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प होती। जळगावच्या रावेरमध्ये धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। शेळ्या मेंढ्यांसह रस्त्यावर उतरून धनगर समाज बांधवांनी आरक्षणाची आग्रही मागणी केली। तिकडे मनमाडमध्ये सुद्धा धनगर समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय। पुणे इंदोर महामार्गावर शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलं आणि मग आंदोलन मागे घेण्यात आलं। हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती। समाज बांधवांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अहमदनगरच्या बेलापूरमध्ये धनगर समाज बांधवांनी मोर्चा काढला। श्रीरामपूर अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। येत्या 24 तासात एसटी प्रवर्गाच्या सवलती लागू कराव्यात अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नांदेडमधल्या बिलोलीमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। एसटीतून आरक्षण देण्याची मागणी यावेळेला धनगर बांधवांनी पुन्हा एकदा केली। कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून निवेदन स्वीकारण्यासाठी नकार देण्यात आल्यानं कामगार संतप्त झाले। विविध मागण्यांसाठी कामगारांच्याकडून सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर एक मोर्चा काढण्यात आला होता, पण त्यावेळेला मंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं नाही, त्यामुळे आंदोलक संतापले। फवाद खान यांच्या लिजेंड ऑफ मौला जट या चित्रपटाला मनसेकडून जोरदार विरोध केला जातोय। नाशिकमध्ये चित्रपटाचं पोस्टर जाळून टाकण्यात आलं। मनसेच्या वतीने हे तीव्र आंदोलन करण्यात आलं। चित्रपट प्रदर्शित झाल्यानं चित्रपटगृह फोडून टाका असा इशारा मनसेनं दिलाय। शिरसाट यांच्यामुळे माझं मंत्रिपद हुकलं। संजय शिरसाट यांनी राजीनाम्याची धमकी दिली होती, त्यामुळेच मला मंत्रिपद मिळू शकलं नाही असा मोठा गौप्यस्फोट शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलाय। विधानसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला पूर्वी मुख्यमंत्र्यांच्याकडून महामंडळाचं वाटप आता करण्यात आलंय। यात शिवसेना आमदार भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं। गोगावले यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलाय। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या श्रीरंग बारणे यांना संसदेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं आहे। शिवसेनेला ऊर्जा विभागाच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। साकोली मतदारसंघातील काही गावांनी विधानसभा निवडणुकीच्या वर बहिष्कार घातला। या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांनी प्रतिक्रिया दिली. गावातील नागरिक मतदान करतील आणि काँग्रेसच्या पारड्यात मतं टाकतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांच्याकडून कमिशन घेतलं असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मुदतीत पीक विम्याची रक्कम मिळत नसताना विमा कंपन्यांवर कुठलीच कारवाई होत नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.